हॅलो एव्हरीवन, वेलकम टू SRG टेक्निकल यूट्यूब चॅनल. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये व्हिडिओ नंबर 1, युनिट नंबर 3, एनर्जी कॉन्झर्वेशन इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सिस्टम हा 16 मार्चचा युनिट आपण सुरू केला होता. ओके, एनर्जी कॉन्झर्वेशन इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सिस्टम्स, युनिट नंबर 3. एनर्जी कॉन्झर्वेशन इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सिस्टम ह्या युनिट नंबर 3, चॅप्टर नंबर 3 मध्ये आपण इंट्रोडक्शनमध्ये इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम जनरेशन सिस्टमपासून लोडपर्यंत ही जी काय आपल्या इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टमची लाईन डायग्राम आहे ती स्टडी केली होती. ओके, त्याचबरोबर ॲग्रिगेटेड टेक्निकल अँड कमर्शियल ATC लॉसेस इन पॉवर सिस्टम ॲट स्टेट, रिजनल, नॅशनल अँड ग्लोबल लेवल हा सिलेबस टॉपिक नंबर 3.1 आपण कवर केला होता. ॲग्रिगेटेड टेक्निकल अँड कमर्शियल लॉसेस, ATC लॉसेस. ओके, नाव या व्हिडिओ नंबर 2 मध्ये आपण सिलेबस टॉपिक नंबर 3.2 हा स्टार्ट करणार आहोत. टेक्निकल लॉसेस, कॉजेस अँड मेजर्स टू रिड्यूस. ओके, टेक्निकल लॉसेस कोणकोणते आहेत, टेक्निकल लॉसेस होण्यापाठीमागचे कारणं कोणकोणते आहेत, अँड मेजर्स मीन्स उपाय. ओके, त्यांना कमी करण्यासाठी उपाय कोणते आहेत, हे या टॉपिकमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ओके, MSBTच्या बऱ्याचशा एक्झाममध्ये म्हणजेच विंटर 12, समर 13, समर 15, विंटर 15, समर 16, समर 18, विंटर 18 च्या एक्झाममध्ये या टॉपिकवरती बरेचसे क्वेश्चन विचारले आहेत. जसे की स्टेट टेक्निक्स टू रिड्यूस टेक्निकल लॉसेस इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टम, हाऊ टेक्निकल लॉसेस इन ट्रान्समिशन सिस्टम कॅन बी रिड्यूस्ड, एक्सप्लेन हाऊ लॉसेस आर इन्क्रीज्ड इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टम ड्यू टू each of following: low power factor, low transmission voltage, transmission line voltage imbalance. Okay, describe methods of reducing technical losses in transmission and distribution system. असे काही क्वेश्चन आहेत. स्टेट अँड एक्सप्लेन एनी 4 टेक्निकल लॉसेस इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टम्स. ओके, हे प्रश्न बऱ्याच वेळा MSBTच्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत, त्यामुळे हा क्वेश्चन IMP आहे असं आपण गृहीत धरू. ओके, चला तर मग टेक्निकल लॉसेसची कारणे आणि ते कमी करण्यासाठी उपाय कोणकोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. ओके, टेक्निकल लॉसेस कॅन बी ब्राउट डाऊन इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन युजिंग व्हेरियस वेज. टेक्निकल लॉसेस कॅन बी ब्राउट डाऊन इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन युजिंग व्हेरियस वेज. It requires identification of culprits area that are contributing in losses. Okay, it requires identification of culprits areas, म्हणजे जिथं हा लॉसेस झालेला आहे तो एरिया आयडेंटिफिकेशन व्हायला हवा, हे गरजेचं आहे. दॅट आर कॉन्ट्रीब्युटिंग इन लॉसेस. ओके, लॉसेसमध्ये तो कॉन्ट्रीब्यूट करत असेल. इम्प्लिमेंटेशन ऑफ रिडक्शन मेजर्स ॲट रिस्पेक्टिव्ह एरियाज लीड टू इफेक्टिव्ह डिक्रीज इन द लॉस पर्सेंटेज. मेन टेक्निकल इश्यू in transmission and distribution which is concentrated will definitely lead to energy conservation are main technical issues in transmission and distribution which if concentrated will definitely lead to energy conservation are copper losses, reactive power flow, phase imbalance, transformer losses. Following table shows permissible technical losses and drops for distribution system. Okay, these are the technical losses: copper losses, reactive power flow, phase imbalance, transformer losses. Okay, त्यानंतर following table shows permissible technical losses and drops for distribution system. Okay, comparing state and national scenario with this table points out the huge scope for improvement. Okay, हा टेबल आहे की ज्याच्यामध्ये आपणाला मॅक्झिमम परमिसिबल टेक्निकल लॉसेस अँड व्होल्टेज ड्रॉप इन डिस्ट्रीब्युशन सिस्टम दिलेले आहेत. ओके, फर्स्ट कॉलम आहे डिस्क्रिप्शनचा, दुसरा कॉलम आहे अर्बन एरियाज अँड थर्ड कॉलम इज रुरल एरियाज. दिस इज द लाईन लॉसेस इन पर्सेंटेज अँड दिस इज द व्होल्टेज ड्रॉप इन पर्सेंटेज. ओके, HT लाईन
HT line means high tension lines. Line losses, this is the maximal permissible technical losses in line losses. These are the 2.5%. Okay, voltage drop 3%. In rural areas, line losses permissible 3.5% and voltage drop is 5%. Okay, distribution transformer. In urban area, line losses 3.5% are permissible maximum. Okay, and voltage drop is 4%. In rural areas, 3.5% line losses and voltage drop is 4%. Okay, LT lines, low tension line losses 2.5 in urban areas, voltage drop about line low tension line. Okay, this is voltage drop is 3%. In rural areas, 2.5%, 3% respective line losses and voltage losses. Okay, voltage drop. Service 0.5% and 1% about voltage drop. In case of rural areas, line losses 0.5% maximum permissible and 1% voltage drop permissible. Total in urban area, line losses 9% is maximum permissible and voltage drop is 11% permissible. In rural areas, 10% line losses permissible and whereas voltage drop 13% is permissible. Okay, energy conservation techniques in transmission and distribution system related to technical losses. एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स, ऊर्जा संवर्धन करण्याच्या पद्धती इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टम रिलेटेड टू टेक्निकल लॉसेस. दिस आर दी energy conservation technique by reducing I square R losses, by compensating reactive power flow. Third is system voltage optimization and phase current balancing. ऑप्टिमायझेशन म्हणजे सर्वोत्तमीकरण करणे. ओके, सिस्टम व्होल्टेज जे आहे ते सर्वोत्तमीकरण करणे अँड फेज करंट बॅलन्सिंग. ओके, फोर्थ वन इज बाय युझिंग एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर. ओके, these are the energy conservation techniques in transmission and distribution system related to technical losses. Okay, figure C 3.1 measures means उपाय to reduce technical losses. Okay, हे उपाय आहेत टेक्निकल लॉसेस कमी करण्याचे. ठीक आहे, तर वन बाय वन आपण हे जे काय लॉसेस रिड्यूस करण्याचे टेक्निक्स आहेत, टेक्निकल लॉसेस रिड्यूस करण्याचे टेक्निक्स आहेत ते स्टडी करणार आहोत. ओके, सिलेबस टॉपिक नंबर 3.2.1 बाय रिड्युसिंग आय स्क्वेअर आर लॉसेस. ओके, आय स्क्वेअर आर लॉसेस कमी करून आपण टेक्निकल लॉसेस कसे कमी करू शकतो हा एक उपाय आहे. ओके, तर MSBTच्या एक्झाममध्ये या टॉपिकवरती बऱ्याच वेळी क्वेश्चन विचारले आहेत. एक्सप्लेन एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टम बाय रिड्युसिंग आय स्क्वेअर आर लॉसेस. ओके, एक्सप्लेन एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टम बाय रिड्युसिंग आय स्क्वेअर आर लॉसेस. विंटर 14च्या एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, एक्सप्लेन द फॉलोइंग एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स. सेकंड क्वेश्चन, एक्सप्लेन द फॉलोइंग एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स बाय रिड्युसिंग आय स्क्वेअर आर लॉसेस इन ट्रान्समिशन सिस्टम. ओके, हे असे काही क्वेश्चन आहेत की जे बाय रिड्युसिंग आय स्क्वेअर आर लॉसेस या टॉपिकवरती विचारलेले आहेत. ओके, लॉसेस इन लाईन आर मेनली ड्यू टू कॉपर लॉसेस अँड there can be multiple reasons behind this as discussed earlier. Okay, losses in line are mainly due to copper losses and there can be multiple reasons behind this as discussed earlier. Okay, all the way of reducing I square R losses leads to significant energy conservation in transmission and distribution system. Okay, all the way सर्व मार्गाने जर आपण आय स्क्वेअर आर लॉसेस जर कमी करू शकत असेल तर तो लीड करतो, म्हणजे तो लक्षणीय एनर्जी बचतीचा एक तो पॉईंट ठरू शकतो इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये ॲज एनर्जी इज डिसिपेटेड इन द फॉर्म ऑफ हीट इन दिस. ओके, एनर्जी जी काय वेस्ट होणार आहे, लॉस होणार आहे, ती हीटच्या स्वरूपात बाहेर पडत असते. जर आपण आय स्क्वेअर आर लॉस हा कमी करू शकत असेल तर तो लक्षणीय बदल होऊ शकतो एनर्जी कॉन्झर्वेशनच्या दृष्टिकोनातून इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये. ओके, इन ट्रान्समिशन लोअर व्होल्टेज लेवल मीन्स मोर करंट. ओके, ट्रान्समिशनमध्ये जर कमी व्होल्टेज असेल
ट्रान्समिशन लाईनमध्ये जर कमी व्होल्टेज असेल तर तो काय असणार आहे, जास्त करंट असेल. ओके, इन ट्रान्समिशन लोअर व्होल्टेज लेवल मीन्स मोर करंट, हेन्स कॉपर लॉसेस. मग काय होणार आहे, जास्त करंट असेल तर कॉपर लॉसेस होतील. दस हायर ट्रान्समिशन व्होल्टेज लेवल्स बघा, दस हायर ट्रान्समिशन व्होल्टेज लेवल्स आर प्रिफर्ड फॉर ट्रान्समिशन पर्पज. ओके, म्हणून ट्रान्समिशन लाईन्समध्ये जास्त प्रमाणाचा विद्युत प्रवाह दिलेला असतो, विद्युताचा दाब असतो. ठीक आहे, म्हणजे जास्त प्रमाणात व्होल्टेज लेवल असते. आर प्रेफर्ड. ठीक आहे. इन अ सिमिलर वे फार लोकेटेड डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर कॉजेस व्होल्टेज ड्रॉप. ओके, मग काय होणार आहेत, फार लोकेटेड म्हणजे दूरवरती लोकेट केलेले डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरमध्ये व्होल्टेज ड्रॉप व्हायला चालू होईल. ॲट कन्झ्युमर एंड हेन्स मोर करंट अँड मोर लाईन लॉसेस. मग काय होणार अशावेळी, व्होल्टेज ड्रॉप होत असेल तर परत मोर करंट अँड मोर लाईन लॉसेस होतील. टू रिड्यूस लाईन लॉसेस बाय दिस वे distance between distribution transformer and consumer should be such that it will keep voltage drop in permissible limit. ओके, मग हे जे काय लाईन लॉसेस आहेत ते कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, डिस्टन्स बिटवीन डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर अँड कन्झ्युमर एंड. ओके, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर जिथं आहे तिथून कन्झ्युमरचं जे काय कन्झ्युमर एंड आहे तो अत्यंत कमी पाहिजे, कमी ठेवायला पाहिजे, परमिसिबल लिमिटमध्ये असायला हवा. ओके, इन low tension distribution lines low power factor exists that causes more current to draw for a given load. ओके, शेवटून 3 नंबरची लाईन पहा, 3 नंबर लाईन. इन LT distribution lines low power factor exists that causes more current to draw for a given load. Losses owing to this can be minimized by power factor improvement. ओके, इन लो टेन्शन डिस्ट्रीब्युशन लाईन्स, पुन्हा एकदा खालून 3 नंबरची लाईन. इन लो टेन्शन डिस्ट्रीब्युशन लाईन लो पॉवर फॅक्टर, कमी पॉवर फॅक्टर जर असेल तर तो काय तयार करतो, एक्झिस्ट दॅट कॉजेस मोर करंट टू ड्रॉ फॉर अ गिवन लोड. ओके, अशा वेळी लॉसेस ओईंग टू दिस कॅन बी मिनिमाइज्ड बाय पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट. देअर आर व्हेरियस वेज ऑफ पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट सच ॲज. ओके, अशा वेळी काय बऱ्याचशा पद्धती आहेत पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट करण्याच्या, सच ॲज. ओके, इथं दिलेले आहेत, कनेक्टिंग शंट कॅपॅसिटर्स ॲट सेकंडरी साइड ऑफ 33/11 kV of distribution transformer. These capacitors can be connected at different points of distribution line. Better way is to connect capacitors at consumer end who is having inductive load. ओके, ठीक आहे. तर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीमध्ये 33/11 ह्या डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी साईडला आपण एक पॅरललमध्ये कॅपॅसिटर कनेक्ट करू शकतो. दिस कॅपॅसिटर्स कॅन बी कनेक्टेड ॲट डिफरंट पॉईंट्स ऑफ डिस्ट्रीब्युशन लाईन. हे कॅपॅसिटर्स डिस्ट्रीब्युशन लाईनला वेगवेगळ्या पॉईंटवरती कनेक्ट केलेले असतात. बेटर वे इज टू कनेक्ट कॅपॅसिटर्स ॲट कन्झ्युमर एंड हू इज हॅव्हिंग इंडक्टिव्ह लोड. ओके, ठीक आहे. तर बाय रिड्युसिंग I2R लॉसेस हा सिलेबस टॉपिक 3.2.1 आपण पाहिला. नेक्स्ट आहे 3.2.2 सिस्टम व्होल्टेज ऑप्टिमायझेशन अँड फेज करंट बॅलन्सिंग. सिस्टम व्होल्टेज ऑप्टिमायझेशन, ऑप्टिमायझेशन म्हणजे सर्वोत्तमीकरण करणे. ओके, सर्वोत्तमीकरण करणे, सिस्टम व्होल्टेज सर्वोत्तमीकरण करणे अँड फेज करंट बॅलन्सिंग करणे. ओके, अशाने काय होऊ शकतो, टेक्निकल लॉसेस आपण कमी करू शकतो. ओके, तर ह्या टॉपिकवरती पण MSBTच्या एक्झामला बऱ्याच वेळी बरेचसे क्वेश्चन विचारलेले आहेत. इन MSBT समर 12 एक्झाम, विंटर 13 एक्झाम, विंटर 14, समर 15, समर 17, विंटर 17, समर 18 अँड विंटर 18. ओके, काय क्वेश्चन होते पहा, सिस्टम व्होल्टेज ऑप्टिमायझेशन अँड फेज करंट बॅलन्सिंग. व्हॉट इज सिस्टम व्होल्टेज ऑप्टिमायझेशन. सर्वात पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज सिस्टम व्होल्टेज ऑप्टिमायझेशन अँड फेज करंट बॅलन्सिंग. Explain the measure for minimizing of transmission and distribution losses in general and thereby improving energy efficiency. How energy conservation is done in T and D system by optimization of system voltage, balancing of phase current. Explain energy conservation techniques in transmission and distribution system by balancing phase current. असे बरेचसे क्वेश्चन ह्या टॉपिकवरती विचारले गेलेले आहेत MSBTच्या एक्झाममध्ये. सिस्टम व्होल्टेज ऑप्टिमायझेशन, ऑप्टिमायझेशन म्हणजे पुन्हा एकदा सांगतोय सर्वोत्तमीकरण करणे, अँड
फेज करंट बॅलन्सिंग. ओके, ठीक आहे. सिस्टम व्होल्टेज आहे ते ऑप्टिमायझेशन करायचं, सिस्टम व्होल्टेजला सर्वोत्तमीकरण करायचं आणि फेज करंट बॅलन्स करायचा आहे. अशाने आपण टेक्निकल लॉसेस कमी करू शकतो. ओके, ते कसं काय पहा. सर्वात पहिल्यांदा व्होल्टेज ऑप्टिमायझेशन म्हणजे काय, सिस्टम व्होल्टेज सर्वोत्तमीकरण करणे म्हणजे काय. ओके, 4 वायर डिस्ट्रीब्युशन फीडर्स. ओके, 4 वायर जिथं असतात डिस्ट्रीब्युशन फीडर्समध्ये आर मेड अप ऑफ 3 फेज अँड सिंगल फेज कनेक्शन्स, सिंगल फेज sections. Sorry, customers are supplied through 3 phase or single phase. The currents in the 3 phase section are not at all completely balanced. Okay, जो करंट आहे, the current in the 3 phase sections are not at all completely balanced. There may be as much as 50% difference in magnitude between the highest and lowest loaded phases. ओके, हायेस्ट लोडेड फेजेस अँड लोवेस्ट लोडेड फेजेसमध्ये 50% फरक असतो मॅग्निट्यूडमध्ये. ओके, मोर एव्हर द डिग्री ऑफ इम्बॅलन्स व्हॅरीज अलॉंग द लेंथ ऑफ इच फिडर. ओके, मोर एव्हर याच्या अधिक पुढे डिग्री ऑफ इम्बॅलन्सची जी डिग्री आहे ती व्हॅरी होते अलॉंग द लेंथ ऑफ इच फिडर. ओके, प्रत्येक फिडरचा जो काय लेंथ आहे त्याच्यावरती पण काय आहे, इम्बॅलन्सची डिग्री अवलंबून आहे. ओके, द फेज ऑफ सप्लाय फॉर each load is selected to execute balancing. The phase of the supply for each load is selected to execute balancing. Due to this, the total load is distributed as evenly as possible between the phases for each section of feeder. Okay, पुन्हा एकदा सांगतोय पहा. The phase of the supply for each load is selected to execute balancing. ड्यू टू दिस, याच्यामुळे द टोटल लोड इज डिस्ट्रीब्युटेड ॲज इव्हनली ॲज पॉसिबल बिटवीन द फेजेस फॉर ईच सेक्शन ऑफ फिडर. इफ अ सिंगल फेज लोड इज सप्लायड फ्रॉम अ 3 फेज नोड, इफ अ सिंगल फेज लोड इज सप्लायड फ्रॉम अ 3 फेज नोड, देअर आर 3 पॉसिबिलिटीज फॉर कनेक्टिंग द लोड. ओके, सिंगल फेज लोड असेल तो 3 फेज नोडनी कनेक्ट केला असेल किंवा सप्लायड केला असेल तर काय होऊ शकतं पहा. देअर आर 3 पॉसिबिलिटीज फॉर कनेक्टिंग द लोड. ओके, त्या लोडला कनेक्ट करण्यासाठी 3 पॉसिबिलिटीज असू शकतात. इफ देअर आर 2 सिंगल फेजेस लोड्स प्रेझेंट, इफ देअर आर 2 सिंगल फेजेस लोड्स प्रेझेंट, देअर आर 6 पॉसिबल कॉम्बिनेशन्स. 3 फेज लोड्स आर नॉट कन्सिडर्ड बिकॉज मोस्ट ऑफ देम आर बॅलन्स्ड. ओके, 3 फेज लोड इथं कन्सिडर केलेला नाही आहे कारण तो मोस्ट वेळी काय जास्त वेळ काय असू शकणार आहे, बॅलन्स्ड असू शकणार आहे. ओके, इथं कोणता लोड गृहीत धरला आहे, सिंगल फेज लोड, आणि देअर आर 2 सिंगल फेजेस लोड, 2 सिंगल फेजचे लोड, आणि इथे एकच सिंगल फेजचा लोड जर कनेक्ट केला असेल 3 फेज नोडने तर इथे देअर आर 3 पॉसिबिलिटीज होतील. आणि इथे 2 लोड असतील सिंगल फेजचे तर काय असू शकणार आहे, देअर आर 6 पॉसिबिलिटीज ऑफ कॉम्बिनेशन. 3 phase loads are not considered because most of them are balanced. In case of 3 phase loads, changing the phasing order can be affect 3 phase load such as motor. Okay, in case of 3 phase load, changing the phasing order can affect 3 phase load such as motor. If such load are unbalanced, any corrective balancing action is usually taken at the load itself. Okay, ठीक है. Single phase supply is common in residential areas. When 3 phase feeder section point is considered, the total load associated with single phase supplied are more. Okay, when 3 phase feeder section point is considered, the total load associated with single phase supplies are more. Okay, the 3 phase current imbalances between phase connections may be more where single phase supplies are distributed along a feeder and single phase loads differ significantly. The 3 phase current imbalances between phase connections may be more where single phase supplies are distributed along a feeder and single phase load differ significantly. This will happens if the phase selected at such point is not carefully chosen. Okay, this will happen if the phase selected at such point is not carefully chosen. Figure 3.2.1 shows 3 phase feeder section. Okay, figure number 3.2.1 shows 3 phase feeder section.
हा 3 फेज फिडर सेक्शन दिलेला आहे जो की अनबॅलन्स्ड फिडर आहे. ओके, 3 फेज फिडर इथे पहा, इथे आर फेज आहे, आर फेज. ओके, त्याचं मॅग्निट्यूड आहे 100 व्होल्ट आर फेज, आणि इथे वाय फेजचा मॅग्निट्यूड 0 दाखवलेला आहे, बी फेजचा मॅग्निट्यूड 50 दाखवलेला आहे. ओके, आर वाय बी. ठीक आहे, अशा वेळी सिस्टम काय असेल, अनबॅलन्स्ड फिडरला कनेक्ट केलेले आहे. ओके, इथे पहा पुन्हा आर वाय बी हा सुरुवातीचा पाहूया. आर 100 दिलेला आहे, वाय 100 दिलेलं आहे, बी 100 दिलेलं आहे. 3 फेज फिडर. ठीक आहे, आर 100 वाय 100 बी 150 आहे इथे. ओके, ठीक आहे. Unbalanced feeder. Figure 3.2.1 shows unbalanced feeder diagram. Here the phases is like a single phase load on a three phase line. Okay, here the phases like a single phases load on a three phase line. The current balance is perfect at the feeder start. The current balance is perfect at the feeder start, but a balanced current along the complete length of feeder is not possible. परंतु बॅलन्स्ड करंट अलॉंग द कंप्लीट लेंथ ऑफ फिडर, पूर्ण फिडरच्या लेंथवरती बॅलन्स्ड करंट असू शकेल हे पॉसिबल नाही. करंट बॅलन्सिंग प्रोसिजर. मग करंट बॅलन्सिंग प्रोसिजर, करंट बॅलन्स करण्याची प्रोसिजर काय आहे? स्टेट द करंट बॅलन्सिंग प्रोसिजर. एक्सप्लेन एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टम बाय बॅलन्सिंग फेज करंट. These two questions are asked in MSBT summer 13 and winter 14 exam. Okay, current balancing procedure. Think over all possible combinations of phase load changes at each three phase connections point for either single phase supplies or load. When all selections have been made, consider the order in which loads are connected. It is so as not to exclude the best combination of load phase connections. The best set of connections will minimize the imbalance for each three phase section of feeder between supply load connections. When planning a new feeder, the supply load phasing selection is an important factor in producing best design. Okay, जेव्हा प्लॅनिंग करत असेन आपण न्यू फिडरची, द सप्लाय लोड फेजिंग सिलेक्शन म्हणजेच काय, सप्लाय आणि लोड यांच्यामधील जो काय फेज सिलेक्शन आहे इज ॲन इम्पॉर्टंट फॅक्टर इन प्रोड्युसिंग द बेस्ट डिझाईन. ओके, when balancing an existing feeder, it is the need to get the required balance with the minimum number of changes to load phasing. To achieve this manually is difficult experiment. To achieve this manually is a difficult experiment. Therefore, to produce a satisfactory solution and appropriate optimization techniques is required. Okay, म्हणून to produce a satisfactory solution and appropriate optimization technique is required. We have to observe that the best balance is obtained using the optimized load balancing procedure. The best balance is that balance which is achieved not just at the feeder supply point but also along the total feeder length. The effect on multiple feeders must be considered. The effect on multiple feeders must be considered. It is because a single phase subdivision may be fed from more than one feeder. Okay, it is because a single phase subdivision may be fed from more than one feeder, and it is undesirable to have mismatched phasing across open points in the single phase section. Okay, benefits of phase balancing. ओके, फेज बॅलन्सिंग करण्याचे फायदे काय आहेत? सेकंड, बेनिफिट्स ऑफ फेज बॅलन्सिंग फॉर सिस्टम व्होल्टेज ऑप्टिमायझेशन अँड फेज करंट बॅलन्सिंग. फेज बॅलन्सिंग करायचं आहे, त्याचे फायदे काय आहेत व्होल्टेज ऑप्टिमायझेशनसाठी आणि फेज करंट बॅलन्सिंगसाठी? ओके, हा क्वेश्चन समर 13ला विचारलेला आहे MSBTच्या एक्झाममध्ये. स्टेट बेनिफिट्स ऑफ फेज बॅलन्सिंग. फॉलोइंग पॉईंट्स इंडिकेट्स द बेनिफिट्स ऑफ इफिशियंट लोड फेज balancing. Following points indicates the benefits of efficient load phase balancing. Okay, हे आहेत फेज बॅलन्सिंगचे बेनिफिट्स. ओके, दिस आर द पॉईंट्स. लोडिंग ऑन अ फिडर सेक्शन is like the most heavily loaded phase. If the considerable imbalance is there, feeder capacity is used inefficiently.
Here, current balancing technique is beneficial. Balancing between phases tries to make uniform phase loading. Okay, it is done by reducing the load on the phase having largest phase peak and increasing the load on the other phases. Current balancing procedure will make available feeder capacity for future load increases. Again, it is done without increasing or strengthening feeder conductors. This feeder capacity provides more backup capacity for emergency loading connections. Balancing reduces feeder losses. Okay, these are the benefits. Okay, balancing reduces feeder losses. The losses are proportional to the square of the current magnitude. Therefore, any phase peak reduction will decreases the losses. Balancing reduces reactive power losses. It is because the X by R ratio of most feeder section is greater than 1. Balancing improves voltage on a feeder. It creates equal voltage drops in each phase along the feeder. Improved feeder capacity and improved voltage qualities are of more importance than the loss reduction when loading is high. Okay, limitations and its possible solutions. ह्याचे काही लिमिटेशन्स पण आहेत, जसे की बेनिफिट्स आहेत तसे लिमिटेशन्स पण आहेत, आणि त्याचे पॉसिबल सोल्युशन काय आहेत. वेअर लोड ऑन सिंगल फेज सप्लाय इज मोर. ओके, जेव्हा सिंगल फेज सप्लायवरती लोड जास्त असेल, इट इज डिफिकल्ट टू इम्प्रूव्ह लोड बॅलन्स ऑफ द ओव्हरऑल फिडर. इट इज बिकॉज changes done in supply phases transformer it is because changes done in supply phases transfer the imbalance to different phases with no overall improvement. One solution is to increase the number of phases of the supply. If additional conductors are to be included, add 3 phases rather than 2 phases. It will be more beneficial because 3 phases up gradation will have the potential for additional future loading and load balancing between feeders. Okay, where a large single phase load is supplied from a single phase transformer on a 3-phase feeder, a possible solution is replace the transformer by 2. Okay, where a large single phase, okay, where a large single phase load is supplied from a single phase transformer. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरला जर सिंगल फेज लोड जर जास्तीचा सप्लायड केला असेल ऑन अ 3 फेज फीडर, मग तो सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर 3 फेज फीडरवरती असेल. ओके, अ पॉसिबल सोल्युशन इज रिप्लेस द ट्रान्सफॉर्मर बाय 2. ओके, याच्यामध्ये पॉसिबल सोल्युशन काय असू शकतं, तर तो ट्रान्सफॉर्मर रिप्लेस करायचा आहे बाय 2ने. द साइज ऑफ द 2 ट्रान्सफॉर्मर विल बी हाफ. The size of the 2 transformer will be half. These transformers will be supplied from different phases. ओके, हे जे काय 2 ट्रान्सफॉर्मर आहेत ते सप्लाइड करायला हवेत कशाने, डिफरंट फेजेसने. इन सर्टन टाइप्स ऑफ फीडर डिझाईन ऑल सप्लाईज आर सिंगल फेज अँड ईच सप्लाय कॅन हॅव सफिशियंट लोडिंग. इट इज लाईक अंडरग्राउंड सप्लाईज इन रेसिडेन्शियल एरियाज. Large care must be taken to ensure that imbalances do not occur between supply connections on the main feeder. Okay, large care जास्त प्रमाणात काळजी घेतली पाहिजे. must be taken to ensure that imbalances do not occur between supply connections on the main feeder. Okay, it is when the distances between connections points are more. It is when the distances between connections point are more. This situation can be prevented if the supply connection is 3 phase. The phases are then split into 3 individual supplies. Okay, balancing over different loading level is not a practical. Balancing over different loading level is not a practical. It is because the load supply connection cannot be interchanged between phases. A practical approach is to find the condition that gives rise to the most severe imbalances between phases. Then
try to find the best balance for that loading connection. The switched capacitors affect the feeder reactive power flow, therefore the total phase current is distributed. Okay, this is the limitations and its possible solution. Okay, next syllabus topic is 3.2.3 by compensating reactive power flow. compensating म्हणजे नुकसान भरपाई. ओके, कॉम्पेन्सेट करणे, रिॲक्टिव्ह पॉवर फ्लोची नुकसान भरपाई करणे. सिलेबस टॉपिक नंबर 3.2.3 बाय कॉम्पेन्सेटिंग रिॲक्टिव्ह पॉवर फ्लो. MSBTच्या एक्झाममध्ये बऱ्याच एक्झाममध्ये ह्या टॉपिकवरती क्वेश्चन विचारलेले आहेत. हाव एनर्जी कॉन्झर्वेशन इज टेक्स प्लेस इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन बाय कॉम्पेन्सेटिंग रिॲक्टिव्ह पॉवर फ्लो. कॉम्पेन्सेट करणे म्हणजे थोपवणे, थांबवणे. ओके, रिॲक्टिव्ह पॉवर फ्लोला कशा पद्धतीनं आपण थांबवू शकतो आणि त्याच्याद्वारे एनर्जी कॉन्झर्वेशन ही कशी घेतली जाते ते एक्सप्लेन करा, सांगा. ओके, अशा पद्धतीचे बरेच प्रश्न MSBTच्या विंटर 13, समर 15, समर 16, विंटर 17, समर 18, विंटर 18च्या एक्झाममध्ये विचारलेलं आहे. ओके, पाहूयात सिलेबस टॉपिक नंबर 3.2.3 बाय कॉम्पेन्सेटिंग रिॲक्टिव्ह पॉवर फ्लो. युनिटी or nearer to unity power factor is one of the most desirable for a consumer in order to minimize penalties for low power factor. ओके, म्हणजे युनिटी किंवा युनिटीच्या जवळपास पॉवर फॅक्टर हा डिझायरेबल आहे कन्झ्युमरकडून. ओके, इन ऑर्डर टू मिनिमाइज पेनल्टीज फॉर लो पॉवर फॅक्टर. ड्यू टू पुअर पॉवर फॅक्टर, साइज अँड कॉस्ट ऑफ जनरेटिंग प्लांट and distribution equipment increases. ड्यू टू पुअर पॉवर फॅक्टर, पुअर पॉवर फॅक्टर असल्यामुळे काय होतं पहा, साइज अँड कॉस्ट ऑफ जनरेटिंग प्लांट अँड डिस्ट्रीब्युशन इक्विपमेंट इन्क्रीजेस. इलेक्ट्रिक सप्लाय युटिलिटी चार्जेस अ फिक्स्ड अमाउंट ऑन KVA डिमांड. इलेक्ट्रिक सप्लाय युटिलिटी चार्जेस अ फिक्स्ड अमाउंट ऑन KVA डिमांड फॉर द सेम किलोवॅट डिमांड. इफ द पॉवर फॅक्टर इज इम्प्रूव्ड, KVA डिमांड ऑल्सो डिक्रीजेस. ओके, पॉवर फॅक्टर जर इम्प्रूव्ह असेल, ओके, त्याच किलोवॅटच्या डिमांडमध्ये जर पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह असेल तर KVA डिमांड काय होईल, आपसुकच कमी होईल. ड्यू टू डिक्रीज इन KVA डिमांड, कन्झ्युमर्स हॅव टू पे लेस. ओके, जर KVA डिमांड कमी असेल तर कन्झ्युमरला कमी पैसे द्यावे लागतील. बट इन डुईंग सो कन्झ्युमर्स हॅव टू पे मोअर फॉर द पॉवर फॅक्टर करेक्टिंग डिव्हायसेस. परंतु अशा केसेसमध्ये पॉवर फॅक्टर करेक्टिंग डिव्हायसेससाठी कन्झ्युमरला जास्त अमाऊंट द्यावी लागते. ओके, कन्झ्युमर्स हॅव टू पे मोअर. हेन्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू फाइंड आउट द ऑप्टिमम पोझिशन. ओके, म्हणून हे अतिशय गरजेचं आहे की ऑप्टिमम पोझिशन फाइंड आउट करणे हे गरजेचं आहे. ट्रॅडिशनली पॉवर फॅक्टर करेक्शन हॅज बीन डन विथ सिंक्रोनस कंडेन्सर विच इज नथिंग बट एक्सटर्नली excited motors. Those excitation determines whether they absorb or supply reactive power to the system. But this power correction can never properly compensate some loads. Nowadays, static capacitors are used for the power factor correction. आत्ताच्या वेळेला काय करतात, स्टॅटिक कॅपॅसिटर यूज करतात पॉवर फॅक्टर करेक्शनसाठी. द टर्म स्टॅटिक रिफर्स टू द फॅक्ट दॅट इट हॅज नो मुव्हिंग पार्ट्स अदर दॅन सर्किट ब्रेकर्स. ओके, सर्किट ब्रेकरशिवाय याच्यामध्ये कोणताही मुव्हिंग पार्ट नाही आहे, त्यालाच आपण स्टॅटिक म्हणतो. स्टॅटिक म्हणजे स्थिर. ओके, फास्ट ॲक्टिंग डिव्हायसेस लाईक SCR थायरिस्टर्स, स्विच्ड कॅपॅसिटर बँक आर रिक्वायर्ड टू मॅच द स्पीड ऑफ द लोड variation. Several solutions for power factor compensation are available in the market. We can use conventional automatic bank with contactor switching, conventional automatic banks with contactor switching, fast acting real time banks with SCR switching. Varieties of capacitor banks are available. Capacitors are a useful tool in controlling the quality of supply. Capacitors are independent portable generators of reactive power. Capacitor supports reactive power requirements. It maintains a correct voltage profile. It smooth out voltage surges. Okay, this is by compensating reactive power flow. Okay, this is the third technique to reduce
technical losses by compensating reactive power flow. Okay. Next, in old power system, only capacitors were powerful and sufficient components to maintain a acceptable quality of power. But the new power system is having so much pollution of electricity. But the new power system is having so much pollution of electricity. Therefore, use of capacitor only is not a better solution today. Pollution of electricity is due to various new components developed developed like number of electronic components, microprocessor, etc., and system like office automation, industrial automation, computer technology, power electronics, etc. So this development has increased the harmonic level in the system. Supply system must be nearly pollution free and ideally sinusoidal. Voltage related problems must be minimized. Inductors are used in series for safeguarding the capacitors from harmonic overloading and inrush current. Such banks are called detuned banks. Okay, detuned banks. A filter circuit, passive filters, is made using specially designed capacitor and inductors. It performs a dual purpose of providing reactive power compensation and filtering of harmonics. For the fast reactive power compensation as well as harmonic filtering, the capacitor bank using SCR are more suitable for very fast changing loads like welding machine, drivers, compressors, cranes used at harbor and similar applications. SCR switched capacitor banks with T-tuning reactors used for these loads gives best result. They provides required reactive power compensation and harmonic filtering with better result than classical automatic capacitor bank with contactor switches. For providing fast acting reactive power compensation on high voltage electricity transmission networks, a static VAR compensation compensators SVC is used. SVC stands for static voltage compensators. Okay, for providing fast acting reactive power compensation on high voltage electricity transmission networks, a static VAR compensators SVC is used. Static VAR compensators are part of flexible AC transmission system फॅक्ट्स. ओके, स्टॅटिक व्ही आर सिस्टम हा एक भाग आहे फ्लेक्झिबल ए सी ट्रान्समिशन सिस्टम फॅक्ट्सचा. ओके, द स्टॅटिक व्ही आर कॉम्पेन्सेटर इज अन इम्पिडन्स मॅचिंग डिव्हाइस. ओके, ओव्हरऑल बेसिक डायग्राम स्टॅटिक व्होल्टेज कॉम्पेन्सेटरची दाखवलेली आहे. ओके, नाव डेज आजच्या ह्याच्यामध्ये पॉवर फॅक्टर कॉम्पेन्सेशन करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक जो आहे, इलेक्ट्रॉनिक्स जे इक्विपमेंट आहेत किंवा ज्याला आपण म्हणतो ई पॉल्युशन, तो वाढलेला आहे. त्याच्याऐवजी एक करंट लिमिटिंग रिॲक्टर जो की फिल्टर हार्मोनिक्स रिमूव्ह करतो, फिल्टर करतो. ओके, त्यानंतर एक SCR स्विच्ड, SCR हा स्विचिंगसाठी यूज करायचा आहे, आणि एक कॅपॅसिटर, कॅपॅसिटरच्या ऑन ऑफ पर्पजसाठी एक SCR तुम्ही सिलेक्ट करा, आणि इंडक्टर्स हे हार्मोनिक फिल्टरेशनसाठी यूज केलं तर आपला एक डिव्हाइस तयार होतो ज्याचं नाव आहे स्टॅटिक व्होल्टेज कॉम्पेन्सेटर्स. स्टॅटिक व्होल्टेज कॉम्पेन्सेटर SVC ज्याला आपण म्हणतो, हा एक छोटासा फ्लेक्झिबल AC ट्रान्समिशन सिस्टममधला एक छोटासा पार्ट आहे. ओके, करंट लिमिटिंग रिॲक्टर दिलेला आहे, कॅपॅसिटर इथं दाखवलेलं कॅपॅसिटर बँक ज्याला आपण म्हणू शकतो, हा ट्रान्सफॉर्मर आहे जो की स्टेप डाऊनसाठी यूज होईल. SCR2 L/2 इंडक्टन्स दिलेला आहे L/2, आणि हा हाफ इंडक्टन्स L/2. ओके, दिस इज द ट्रान्समिशन लाईन, दिस इज द ट्रान्समिशन लाईन. Okay, figure 3.2.2 shows basic diagram of SVC. Okay, it is an automated device. हा काय आहे? It is an automated device. If the power system reactive loads is capacitive leading, okay, the static VAR compensator will use reactor to supply VARs to the system. जर का पॉवर सिस्टमच्या रिॲक्टिव्ह लोडमध्ये कॅपॅसिटिव्ह असेल, जो लिडिंग पॉवर फॅक्टर असेल, तर स्टॅटिक VAR सिस्टम काय करतो, काय काम करतो, कॉम्पेन्सेटर विल यूज रिॲक्टर्स टू सप्लाय VARs टू द सिस्टम. इट विल कॅरी द सिस्टम क्लोजर टू युनिटी पॉवर फॅक्टर अँड डिक्रीजेस द सिस्टम व्होल्टेज. If the power system's reactive load is an inductive lagging,
The static VAR compensator will use capacitor bank to absorb VARs from the system. म्हणजेच SVCचं काम काय आहे तर एक्स्ट्राचा VAR ओके व्होल्ट एम्पियर रिॲक्टर्स हा एक्स्ट्राचा ॲब्सॉर्ब करणे आणि लिडिंग पॉवर फॅक्टर असेल तर तिथं VARs सोडणे ओके देणे त्याला ठीक आहे. If the power system's reactive load is in inductive lagging, the static VAR compensator will use capacitor banks to absorb VAR from the system. It will provide a power factor closer to unity and increase system voltage. SVCs are used on bulk power transmission circuits to regulate voltage and improve steady state stability. They are also useful when placed near high and rapidly varying loads such as arc furnaces. Generally, static VAR compensator is not done at line voltage. Transformers step down the transmission voltage to a much lower level. Therefore, the size and number of components required in the SVC is reduced. But the conductors must be thick to handle the high current associated with lower voltage. Thickness of the conductor can be reduced by using specific type of quality material. The importance of the SVC lies in the use of thyristors, also called as valve disc-shaped semiconductors several inches in diameter, etc. The thyristors are usually installed indoor in a valve house. It can switch capacitors or inductors on-off on per cycle basis. Therefore, very fast and fine control of system voltage is obtained. The hysteresis are electronically controlled. The signaling is carried out using fiber optic cables or pulse transformers. Fiber optic cables or pulse transformer isolate the low voltage circuit from the high voltage circuit. Thyristors generate a fair amount of heat. Thyristor generates a fair amount of heat. Deionized water is generally used to cool them. Deionized water is generally used to cool them. ओके तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 3.2 टेक्निकल लॉसेस कॉजेस अँड मेजर टू रिड्यूस त्याच्यामध्ये कॉपर लॉसेस रिॲक्टिव्ह पॉवर फ्लो फेज इम्बॅलन्स ट्रान्सफॉर्मर लॉसेस आपण पाहिलेत आणि एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टम रिलेटेड टू टेक्निकल लॉसेस मेजर्स टू रिड्यूस टेक्निकल लॉसेस 4 पद्धती होते बाय रिड्यूसिंग I2R losses, by compensating reactive power flow, system voltage optimization and phase current balancing by using energy efficient transformer. ओके हे आपण पाहिले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कमर्शियल लॉसेस पिल्फरेज कॉजेस अँड रेमेडीज हे पाहणार आहोत. ओके पाहत राहा SRG टेक्निकल यूट्यूब चॅनल. थँक्यू.